श्री विठ्ठल कमी झाला पुन्हा आवाज. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. हा कमी नका करू, बरोबर आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी.
Hare
तीन वेळा पकवान वाजेल, तीन वेळा टाळ वाजतील, तीन वेळा टाळी वाजेल. टाळ, टाळी. गुणदोष मना नाही, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेणे राही समाधान, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलिकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्त महानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारं, कलांकांकते ज्योति कामोदि वक्त्रं, खलानीशवादापणोदार्ह दक्षं, समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. भाविक विश्वासी या वारकरी संतांच्या वचन एका कमळपती माझी रंगाची विनंती. घर जोडी तो कधी काळे आपण असावे जवळी. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण, सद्गुरु नारायण नारायण.
शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरन्तं भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपणा सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व व्यापक भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता गायला गेलेला अभंग ज्ञानेश्वरीय श्रीमंत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचवेद नाम गाथा आणि त्या गाथेमधील 6 चरणांचा अभंग असून या अभंगामधून श्री तुकोबाराय हे भावपूर्वक नाम भक्तीचं साधक जनांना उत्तम गोमटा सुलभ असा उपाय सांगतात। विठ्ठल वक्त्याचे एक आद्य कर्तव्य आहे। आपण सर्वजण या ठिकाणी की निमित्ताने कोणत्या कारणाने उपस्थित झालो आहोत, एकत्रित आलो आहोत याविषयी 2 शब्द विवेचन करणं, चिंतन मांडणं। आपणा सर्वांस ज्ञात अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबाराय वैराग्य तपतीर्थ तेजवले तुकोबाराय आणि ग्रामस्थ मंडळ पेढे कुंभारवाडी या गावामध्ये गेली 48 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हे 49वे वर्ष, पुढचं वर्ष सुवर्ण अमृत महोत्सवी वर्ष आहे। सप्ताह 48 वर्षापासून आहे, हे 49वे वर्ष आहे। सप्ताह जरी आपल्याला माहिती असला कोणत्या सालापासून आहे, पण हे मंदिर आणि हे हनुमंतरायांची दिव्य अशी मूर्ती कधीपासून आहे एकही गावातील माणसाला माहिती नाही। भगवान परमात्मा संत महात्मे अनादी आहेत, त्याचा आदी नाही, त्याचा अंतही नाही। खर तर पेढेगाव कुंभारवाडी नावाने पेढे आहे, गोड आहे, प्रश्नच नाही। पण इथं आल्यानंतर हे मंदिर पाहिलं, हे गाव पाहिलं, हा कीर्तनाचा माहोल पाहिल्यानंतर मला असं वाटतं पेढे काय गोड असतील तेवढा गोड तुमचा परमार्थ आहे। गाव तर सुंदरच आहे महाराज, प्रश्नच नाही, पण गावापेक्षा, गावातील लोकांपेक्षा आणि गावातील लोकांच्या माणसांच्या घराच्या पेक्षा तुमचं मंदिर दिव्य आहे। गावोगावी घरच मोठी राहतात, मंदिर कायम छोटी राहतात, पण पेढे गावांनी दाखवून दिलं आमची घरं जरी लहान असली तरी आम्ही मंदिर मोठंच बांधणार। अतिशय गोड मंदिर, सुंदर मूर्ती आहे। हनुमंतरायांची मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं मूर्ती कोणत्या शिल्पकाराने बनवली माहिती नाही, मूर्ती बनवल्यानंतर त्या मूर्तिकाराने फक्त मूर्तीच बनवली, पण त्या मूर्तीमधील त्या हनुमंतरायांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हे मूर्तिकाराने शिल्पकाराने बनवलं नाही, हनुमंतरायांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य आहे ते तुम्ही आम्ही केलेल्या सगळ्या परमार्थाची भगवंताने हनुमंतरायांनी आपल्याला दिलेली साक्ष आहे। अतिशय गोड परमार्थ, अतिशय गोड परमार्थ। एवढा टाळकरी समाज, अतिशय गोड गायनाचार्य, दोन्ही मृदंगाचार्य, श्रोतृवर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग। मी हरिपाठाला नव्हतो, पण शेवटी मी आलो, पण त्यावेळेस पाहिलं काय हरिपाठामध्ये तुम्ही आनंद घेत होतात, अतिशय मनाला प्रसन्नता वाटली। 300 किलोमीटरचा अंतर गाठून आलो, पण वाटते 3 किलोमीटर पासूनच आलो, एवढं तुमच्याकडे पाहून मला प्रसन्नता वाटते। आणि इथपर्यंत येण्याचं सद्भाग्य मला ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते याच गावातील आमच्यावर नितांत प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व आमचे बबन मामा पडवेकर।
ते काय आता इंग्लिशचा जमाना आहे, पच्या पुढे पा ये लिहावं लागतं, मग पा की पड आम्हाला कळत नाही लवकर. पण पडवेकर बबन बाबा आणि यांच्या करवी सेवा मला प्राप्त झाली. त्यांनी आग्रह धरला, महाराज एवढी सेवा द्या, महाराज एवढी सेवा द्या. पण मी त्यांना जवळपास 10 दिवस सारखं नाही म्हणत होतो. त्याचं कारण असं आहे, उद्या त्र्यंबकची वारी निवृत्तीदादांची, आणि दरवर्षी आम्ही वारीला जाणारी माणसं आहोत, एकही वारी चुकवत नाही. त्यांना सांगत होतो मी वरचा एकही कोणताही दिवस द्या, मी कोणत्याही दिवशी येतो, पण मला 24 तारीख आहे तुम्ही सांगू नका. त्यांनी पुन्हा आमच्या आळंदीची आई असणाऱ्या गोपिका आई दाते त्यांना फोन केला, सांगा महाराजांना तेवढी सेवा द्या. आणि आईंनी आळंदीमध्ये असताना आमचा खूप सांभाळ केलेला आहे, अगदी खाण्यापासून राहण्यापासून अगदी आईने आमचा सांभाळ केलेला आहे. त्यांचा शब्द मला मोडता आला नाही आणि मला आज ही सेवा या ठिकाणी द्यावीच लागली. आणि इथं आल्यानंतर खरंच वाटायला लागलं, त्र्यंबक मध्ये सेवा करतोय यात नवल नाही, ही एक त्र्यंबकचीच वारी आहे असं मला वाटते. आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा मला सुयोग प्राप्त झाला. मागच्या वर्षी मी इथून 20 किलोमीटर केतकी म्हणून गाव आहे, आमचे बाळकृष्ण दादा आलेले आहेत गावावरनं, त्यांच्या गावी मी कीर्तन केलेलं. त्यांच्या गावामध्ये असंच गोड मंदिर आहे, असाच समाज उत्तम सप्ताह राहतो. आणि कोकण प्रांत हा लोकांच्या दृष्टीने एक रमणीय कोकण असं आहे. पण त्या रमणीय कोकणामध्ये फिरणाऱ्या जे काही आमची मुंबईकर मंडळी आहेत त्यांना आम्हाला कधीतरी नक्कीच सांगावं लागेल, कोकणामध्ये नुसतं फिरायला जाऊ नका, कोकणचा एकदा परमार्थ सप्ताह तरी पाहून घ्या. शिस्तबद्ध सप्ताह, बसण्याची पद्धत, टाळकऱ्यांची पद्धत, चटया टाकण्याची पद्धत अतिशय गोड. याच्या पुढे जाऊन सांगू, सगळ्यांना सामावून घेणारा कोणता वर्ग असेल तर तो कोकण प्रांत आहे. मला इथं आल्यानंतर सुद्धा ते समजलं. मला बाबांनी सांगितलं, काही 120 घरं आहेत, पण सगळे घरं अगदी मिळती जुळती आहेत, कोणाशी कोणाचं वाद नाही, तंटा नाही, काही नाही. आणि खरं सांगू, नाव काय तुमचं? प्रमोदजी पालकर. तुझं नाव काय? हा, दीपेश निवळकर. त्यांनी मला जे सांगितलं ना की इथे कोणाचं कोणाशी वाद नाही, सगळे मिळीजुळीने राहतात. मगाशी तुम्ही गेस केलं की माहिती नाही, पाहिलं की नाही माहिती नाही, पण आम्हाला 2-4 जणांना ते नक्कीच जाणवलं. त्यांनी वाजवता वाजवता त्यांना जे काही वाजवायचं होतं ते वाजवलं. मला त्यातलं काही ज्ञान नाही. काय वाजवलं? मगाशी थांबला होता नाही का तू, त्याच्या अगोदर हे चाल म्हणत होते तेव्हा तू थांबला, वाजवलं आणि थांबला. तुला तो ताल भेटत नव्हता, कुठं पकडावं. पण मला अभिमान या गोष्टीचा वाटला, समोर लहान पोरगा बसलेला आहे, पटकन तो थांबला, त्याला उचलता आलं नाही, आता कुठून उचलायचं. आणि प्रमोद भाऊंनी ते पटकन उचललं, मी त्यांना नमस्कार केला. ही बारीक बारीक गोष्ट परमार्थात आहे ना, ती कोकणातच पाहायला मिळणार. 49 वर्ष सप्ताह केला आणि एवढं तुम्ही सांभाळून घेतलं, तुमच्या सप्त्याचं सफळ झालं महाराज. एवढंच पाहिजे परमार्थामध्ये, याच्यापेक्षा वेगळं परमार्थामध्ये काही नको. एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ, आणि हाच परमार्थ तुमच्यामध्ये मला पाहायला मिळाला. अधिक वेळ न घेता कीर्तनाकडे वळतो, कारण कीर्तनाची वेळ आपली 9 ते 11 आणि आता नेमके माझ्या हातामध्ये फक्त 35 मिनिटं आहेत. आता नेमकं 35 मिनिटांमध्ये काय सांगावं की 11ला जय विठ्ठल करावं मोठा प्रश्न आहे मला. पण बघूयात पुढे जसं काही होईल, बचेंगे तो आरबी लढेंगे. वाटलंच मला 11च्या पुढे जावं तर जाईल, नाहीतर मग 11ला जय विठ्ठल करेल. गोड अभंग आहे, जगद्गुरु तुकोबरे अभंग म्हणून भावपूर्वक नाम मुक्तीचं साधक जनांना उत्तम गोमटा सुलभ असा उपाय सांगतात. या अभंगाची पूर्वपीठिका काय असली पाहिजे? जगद्गुरु तुकोबरे एका ठिकाणी साधनेसाठी बसले होते. काही जिज्ञासू वर्ग, साधक वर्ग जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जवळ गेला आणि महाराजांना सांगितलं, महाराज आम्हाला तुम्हाला काही प्रश्न करायचे आहे. जगद्गुरु तुकोबरे म्हटले, बसा, मी तुमचा पाहुणचार करतो.
पाहुणचार झाला आणि जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, म्हणजे सांगा तुम्हाला काय विचारायचंय. त्या साधक मंडळींनी, जिज्ञासू मंडळींनी जगद्गुरु तुकोबांना सांगितलं, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न करायचे. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, बघा तुम्हाला मला जर परमार्थाविषयी विचारायचं असेल तरच इथं थांबा, संसाराविषयी आणि प्रपंचाविषयी विचारायचं असेल तर आता इथून उठून निघून जा म्हटले. प्रपंचाविषयी, संसाराच्या विषयी आम्हाला काही विचारू नका. त्या साधक मंडळींनी सांगितलं, महाराज आम्हाला तुम्हाला संसाराविषयी, प्रपंचाविषयी एकही शब्द विचारायचा नाही, मग आम्हाला परमार्थाविषयी तुम्हाला काही प्रश्न करायचे. जगद्गुरु तुकोबारी म्हणले, वा वा, माझी जातीचे मजबे कोणी, मी यांचीच अपेक्षा करतो आणि तुम्ही आलात, विचारा तुम्हाला काय प्रश्न करायचे. त्या साधक मंडळींनी जगद्गुरु तुकोबारांना सांगितलं, महाराज या जगामध्ये एक ईश्वर नावाची शक्ती वावरते, जिच्यामुळे आम्ही जन्माला आलो, जिच्यामुळे हे जग चालतंय. मग त्या दिव्य अशा शक्तीचा, ईश्वराचा आम्हाला अनुभव घ्यायचे, अनुभूती घ्यायचे. सांगा आम्हाला देव होता येईल का, आम्हाला देव प्राप्त करून घेता येईल का. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, बाबांनो आपण सांप्रत कलियुगामध्ये जीवन जगत आहोत आणि या सांप्रत कलियुगामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला जर भगवंत प्राप्त करून घ्यायचे, तुम्हाला देव व्हायचे, तर आता म्हटले तुम्हाला मी कोणता उपाय सांगू. साधक मंडळींनी, जिज्ञासू मंडळी जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, आम्ही ग्रंथ वाचलेले, आम्ही परमार्थ करणारी माणसं आहोत, आम्ही कीर्तन ऐकलेले, मग आतापर्यंत अनेक जण भगवंतापर्यंत पोहोचलेले आहेत, मग आम्हालाही भगवंतापर्यंत पोहोचायचे, आम्हालाही देव प्राप्त करून घ्यायचे, आम्हालाही देव व्हायचे, आम्हाला काही उपाय सांगा. जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, बाबा तुम्हाला काय उपाय सांगू. त्याने सांगितलं, आम्ही आतापर्यंत ऐकून आलेलो आहोत, कर्म मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचलेले आहेत, योग मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचलेले आहेत, ज्ञान नावाच्या मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचलेले आहेत आणि दान नावाच्या मार्गाने भगवंतापर्यंत अनेक जण पोहोचलेले. महाराज हे चार मार्ग तरी आम्ही नक्कीच ऐकून आहोत, सांगा आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचे, याच्यापैकी कोणत्या मार्गाने आम्ही जाऊ. महाराजांनी सांगितलं, तपश्चर्यासारखी ही कठीण साधना, या साधनाने आपण भगवंतापर्यंत कलियुगामध्ये तरी पोहोचू शकत नाही. मग महाराज आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचे, आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही का. महाराज सांगतात, पोहोचू शकतात ना, पण या चार मार्गाने तरी शक्य नाही. म्हणजे का शक्य नाही. तुकोबारांनी सांगितलं, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, दान नावाचा मार्ग आणि योग नावाचा मार्ग, हे चारच्या चार मार्ग कलियुगामध्ये क्षीण झाले म्हटले. कलियुगामध्ये त्यांना टीव्ही झाला. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हे चारही मार्ग कलियुगामध्ये क्षय पावलेले आहेत, त्यांना टीव्ही झालेले बंद झाले म्हटले. मग महाराज सांगा ना, आम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचे, भगवंत व्हायचे, देव प्राप्त करायचे, आम्हाला असा मार्ग सांगा की त्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. जगद्गुरु तुकोबारी सांगतात, मी तुम्हाला एक मार्ग सांगतो, ऐका म्हटले. कोणता मार्ग. भक्ती नावाचा, नामस्मरणाचा एक मार्ग आहे. कलियुगामध्ये तो मार्ग अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे. महाराज कलियुगामध्ये भक्ती मार्ग सोपं सांगताय तुम्ही, पटत नाही आम्हाला. का पटत नाही. तुम्ही स्वतः गाथेमध्ये लिहिले काय, भक्ती ते कठीण शुळावरी पोळी. महाराज तुम्ही भक्ती लिहिली, पण भक्ती लिहित असताना तो मार्ग कसा सांगितला, भक्ती ते कठीण शुळावरी पोळी. तुम्ही भक्ती पंथ हा कसा आहे, शुळावरील पोळी कठीण आहे असं सांगितलं. मग सांगा ना, तुम्ही जो मार्ग सांगताय त्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. महाराज सांगत, हो पोहोचू शकतो. का हो. पहिले जे चार मार्ग आहे, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, योग नावाचा, दान नावाचा मार्ग, हेही मार्ग कठीणच आहे. भक्ती नावाचा मार्गही कठीण आहे. मग या चार मार्गाने आम्ही पोहोचणार नाही आणि शेवटच्या मार्गाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, तोही कठीणच आहे ना. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, ऐका म्हटले, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, दान मार्ग आणि योग मार्ग हे मार्ग कठीण आहेतच, भक्ती मार्गही कठीण आहे. पण ऐका, त्या चार मार्गांपेक्षा हा भक्ती नावाचा मार्ग थोडा सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल बरोबर आहे, पण मार्ग नुसता सोपा असून चालणार नाही ना. मग ज्या मार्गाने आम्हाला जायचंय त्या मार्गाने आम्हाला देव भेटेल का, आम्हाला देव प्राप्त करून घेता येईल का.
देव आम्हाला होता येईल का? महाराज सांगतात तुम्हाला नेमकं व्हायचं काय? त्यांनी सांगितलं काय नाही, आम्हाला फक्त काय व्हायचंय? देव व्हायचंय. मग देव व्हायचंय ना, मग ऐका, तुझं भाव आहे देव? हो, देव व्हायचंय. मग तुझं जर देवच व्हायचंय तर मी सांगतो तो मार्ग कसा आहे म्हटले, हेच जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तरात सांगतात. तरी हा सुलभ सुलभ उपाव. मी सांगतो तो उपाय सोपा आहे, सुलभ आहे. काय व्हायचंय तुम्हाला? तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ. हाच उपाय सोपा आहे. कोणता? भक्ती नावाचा, नामस्मरणाचा. वा वा म्हटले. मग भक्ती आम्ही करतो, नामस्मरण आम्ही करतो, म्हणजे आम्हाला देव प्राप्त होणार, आम्ही देव होणार. सुलभ उपाय. पण ऐका, जरी जगद्गुरु तुकोबारे म्हणत असले हाच सुलभ उपाय भक्ती मार्ग देव प्राप्त करून घेण्यासाठी, पण ऐका, भक्ती 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 आपल्याला वाटते सोपी, पण जेवढी भक्ती आपल्याला सोपी वाटते तेवढी तरी भक्ती सोपी नाही. वाटते भक्ती सोपी हो, वाटते, पण किती सोपी आहे भक्ती? भक्ती सोपी नाही, अवघड आहे. सांगू तुम्हाला किती अवघड आहे. माणूस 15 दिवसांनी येणारी एक एकादशी करतो. एकादशी 15 दिवसांनी एक येणारी एकादशी करतो. दिवसभर चरचर चरचर चरतोच, पण तरी संध्याकाळी म्हणतो खिचडी भात का होईना पाहिजे, त्याच्याशिवाय झोप लागत नाही. आता खरं सांगायचं झालं तर एकादशी व्रत कसं करायला पाहिजे? महाराज गाथेमध्ये लिहितात, दशमी व्रताचा आरंभ म्हणजे दशमीला एक भुक्ती असलं पाहिजे, एकादशीला पूर्ण दिवस उपवास करायचा, द्वादशीला सकाळी पारणं सोडायचं आणि पुन्हा संध्याकाळी उपवास करायचा. याला एकादशीचा उपवास म्हणतात. खरं सांगा, किती जणांनी आज दशमी केली तुम्ही? बरं ठीक आहे, एकादशी उद्या करणार, संध्याकाळी किती जण जेवणार आहेत? खरं सांगा. आळंदी पंढरपूरला जाणारी सगळीच मंडळी आहेत ना. आषाढी वारीला आळंदीला पंढरपूरला जातो. आषाढीला पंढरपूरला गेल्यानंतर आषाढी एकादशी वर्षातून एकच उपवास करतो आषाढी वारीचा. पण पंढरपुरामध्ये जिथं भेटल ते चरचर चरतो, पण संध्याकाळी पुन्हा त्याला मुक्ताबाईच्या मठाच्या समोरचं परब्रह्म हॉटेल दिसतच महाराज. त्याच्याशिवाय त्याला झोपच लागत नाही. 15 दिवसांनी येणारी एक एकादशी भक्ती मार्गामध्ये मोडते, तीही आपल्याला नीट करता येत नाही आणि भक्ती आपण सोपी म्हणतो. आमचे गुरुवर एक गोष्ट सांगायची. एका गावामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली.
आणि सत्यनारायणची महापूजा आयोजित केली. ब्राह्मणाकडे गेले, तारीख ठरवली, ब्राह्मणाने एक यादी दिली, गावकऱ्यांनी ती यादी आणली, सगळी सामुग्री त्याच्यामधली आणली, पूजेचा दिवस ठरवला, गावातील एक यजमान जोडपं ठरवलं. ब्राह्मण आले, उत्तम अशा प्रकारे पूजा मांडली, यजमानाला बोलवलं गेलं, उत्तम पूजा केली, ब्राह्मणाने पोथी वाचली, आरती झाली आणि मग ब्राह्मणाने यजमानाला सांगितलं आता उठा तुम्ही. दोघे उठले. ब्राह्मणाने तिथले एक फळ घेतलं आणि ते यजमानाच्या हातात दिलं आणि सांगितलं बघा एवढं फळ तुमच्या कपाळाला लावा, तुमच्या बायकोच्या कपाळाला लावा, तिच्या पदरामध्ये ते फळ ठेवा, तुम्ही पाया पडून घ्या, पूजा पूर्ण झाली. त्याने हातामध्ये फळ घेतलं, स्वतःच्या कपाळाला लावलं, बायकोच्या कपाळाला लावलं, तिच्या पदरात ते फळ टाकलं आणि लक्षात आलं ब्राह्मणाने पाया पडायला सांगितलेलं फळ टाकलं आणि लगेच तो बायकोच्या पाया पडला. बायकोच्या पाया पडल्यानंतर ब्राह्मणाने विचारलं अरे बायकोच्या का पाया पडला? म्हणजे तुम्ही सांगितलं फळ डोक्याला लावायचं, तिच्या पदरामध्ये फळ टाका आणि पाया पडून घ्या. ब्राह्मणांनी सांगितलं अरे मी सत्यनारायणच्या पाया पडायला सांगितलं, बायकोच्या नाही. म्हणजे जिथं यजमानाला कोणाच्या पाया पडावं हेच भक्ती मार्गामध्ये कळत नाही, त्याला भक्ती कशी सोपी वाटावी. तुम्हाला देव व्हायचंय ना, तुझा भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. मी भक्ती मार्गातील काही उपाय तुला सांगतो, तेच उपाय भगवत प्राप्त करून घेण्यासाठी, देव होण्यासाठी आहेत. महाराज उपाय सांगताय, सोपे उपाय सांगताय, सांगा, पण नेमके उपाय तुम्ही जे सांगताय त्याच्यातील काहीतरी असं उपाय सांगा की जे आम्हाला जरा बरं वाटेल ऐकायला. ते जगद्गुरु तुकोबारे सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा. गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे गीत, गावे गावे
चित्त. तुम्हाला देव व्हायचंय ना, मग म्हटले काय करा, तुम्ही गीत गा. महाराज गीत गायचंय, बरोबर आहे. मग आता गीत गायचंय ते म्हटले नेमकं कोणतं गीत गायचं? राष्ट्रगीत गायचं, भावगीत गायचं की कोळी गीत गायचे? गीत गायचे म्हणजे नेमकं कोणतं गीत गायचं? महाराज सांगतात हे गीत नाही गायचे. मग रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुड्या वाजवित, छंदे आपुल्या नाचत, नीज घेऊन फिरत गा. गीत गायचे मग रामकृष्ण गीत गा. ठीक आहे, रामकृष्ण गीत गायचे, बरोबर आहे. पण आता गीत गायचं म्हटल्यानंतर स्वराचं ज्ञान असलं पाहिजे, तालाचं ज्ञान असलं पाहिजे, पखवाज वाजवता आली पाहिजे, पेटी वाजवता आला पाहिजे, विणा लावता आला पाहिजे, टाळ वाजवता आलं पाहिजे. पण महाराज आम्हाला स्वराचं ज्ञान नाही, आम्हाला तालाचं ज्ञान नाही, आम्हाला पखवाज वाजवता येत नाही. मग आता आम्ही भजन कसं करायचं? महाराज सांगतात भजन कसं करायचं म्हणले, त्यात कशाला एवढी चिंता करताय? तुकोबारे म्हणतात येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला जसं येईल तसं तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. महाराज असं म्हटल्यानंतर इथे गंधर्व सभा माझ्यावर बोट ठेवतील. तुम्हाला नसेल स्वराचं ज्ञान, तुम्हाला नसेल तालाचं ज्ञान, पण आम्हाला सगळं राग येतात, सगळं ज्ञान आम्हाला आहे. मग तुम्ही म्हणताय की स्वराचं ज्ञान नसलं तरी चालेल, तालाचं ज्ञान नसलं तरी चालेल, बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता येईल तैसा बोल रामकृष्ण. तसं पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारे म्हणतात लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडणी. मृदंग लावून सेवू ब्रह्मरस आवडीने सांगितलं. मग तुम्ही म्हणता येईल तैसा बोल रामकृष्ण, हे कसं काय? महाराज सांगतात स्वराचं ज्ञान असेल, तालाचं ज्ञान असेल, पखवाज वाजवता येत असेल उत्तम, पण नसेलच येत तर मग रामकृष्ण हरी म्हणायला काही हरकत नाही. त्या गोकुळातील गोपाळांना काय स्वराचं ज्ञान होतं का, तालाचं ज्ञान होतं का, त्यांच्याकडे टाळ होता? काही नव्हतं. दगडाचा टाळ कोण त्यांचा नाद. दगडाचा टाळ बनवला, भगवंताचं भजन केलं. म्हणून महाराज सांगतात येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं आहे तसं रामकृष्ण हरी म्हणा. मग ठीक आहे म्हटले गीत गायचंय, पण नुसतं गीत गाऊन जमेल का? नाही. मग गीत गाऊन जमणार नाही म्हणून जगद्गुरु तुकोबांनी एक विशेषण वापरलं. एक शब्द अभंगाच्या सुरुवातीलाच वापरला, भावे. हा भावे शब्द फार महत्वाचा आहे. परमार्थामध्ये भाव हा शब्द इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे की त्याच्यावरती कोणता शब्द आहे? परमार्थामध्ये भाव असला पाहिजे. किती सत्य करा, किती वाऱ्या करा, नाहीतर किती कीर्तन ऐका, गणगोळी उघडू उघडू बेदार झाले लोक महाराज. पण देव प्राप्त होत नाही, देव होत नाही. त्याचं कारण फक्त एवढंच आहे, भाव शिल्लक नाही. भाव परमार्थामध्ये भावनेला विशेष प्राधान्य आहे. सुभाषितकार वर्णन करतात व्यादशकरणं ध्रुवश्च वयोद्यग्रजस्य का काजातिवित्रस्य यादवपते रुद्रस्य पौरुषम कुब्जाया किमनीय रूपमधिकं कीर्तसुधामधनं भक्त्या दुष्यतीने कैवलम नच गुणैर भक्ती प्रिय माधवा. भगवंताला आवडतं काय? फक्त भक्ती. व्यादाचे का आचरण होते, ध्रुवाचे वय होते, कुब्जेचे सुंदर रूप होते, सुदामाकडे कोणती धनदौलत होती का? काही एक नव्हतं तरी त्यांचा उद्धार झाला. भक्ती प्रिय माधवा, थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ द्यायला. देवाला आवडतं तरी काय हो, काही न लगे एक भावची कारण. आणि तुका म्हणे आण विठोबाची, विठोबाची आण शपथ घेऊन तुकोबारे सांगतात देवाला भाव सोडून दुसरं काहीच लागत नाही. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये 1501 नंबरची ओवी खर्च केलेली. गोड ओवी, ओवीचं उदाहरणही गोड आहे. फक्त 2 मिनिटं ही ओवी एवढी ऐका, आज कीर्तनाचं सफळ झालं. एवढी गोड ओवी आहे, एवढी गोड ओवी, तिचं उदाहरणही गोड आहे. अगोदर उदाहरण सांगतो, मध्ये ओवी सांगतो आणि मग ओवीचा आणि उदाहरणाचा संदर्भ लावतो. उदाहरण अतिशय गोड आहे. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात देवाला भाव लागतो, तसं ज्ञानोबांचे म्हणणे देवाला भावच लागतो. ऐका, तरणा बाण पोरगा आहे, दिसायला गोरा गोमटा आहे, अंगावर त्याने भरपूर सोनं घातलेलं आहे, मोठा बंगला आहे त्याचा, बंगल्याच्या समोर त्याच्या 4 4 व्हीलर लावलेले आहेत, जमीन जायदाद त्याच्याकडे भरपूर आहे, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, नोकरीलाही चांगल्या ठिकाणी 2 लाख रुपये पगार आहे त्याला महिन्याला.
घरामध्ये आई वडील आणि तो मुलगा तीनच माणसं राहतात. आणि असा असणारा पोरगा तुमच्या मुलीला पाहायला आला. मुलीला त्याने पाहिलं. तरणा बाळ पोरगा आहे, दिसायला गोरा गोमटा आहे, अंगावर भरपूर सोनं घातलेलं आहे, स्वतःचा मोठा बंगला आहे, बंगल्याच्या समोर 4 4 व्हीलर त्याने लावलेले आहेत, जमीन जायदाद भरपूर आहे, चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, शिक्षण चांगले, 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे. आई वडील आणि तो मुलगा तीनच माणसं घरामध्ये राहतात. असा मुलगा तुमच्या मुलीला पाहायला आला. तुमच्या मुलीला त्याने पाहिलं आणि तुमची मुलगी त्यांना पसंत आहे असं तुम्हाला सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडनं तुमच्या मुलीला होकार आहे, तुमची मुलगी आम्हाला द्यावी अशी आमची इच्छा आहे. मुलीकडल्याने वाटलं ठीक आहे, मुलगा चांगला आहे, सगळं काही नीट आहे, मुलगी द्यायला काही हरकत नाही. पण मुलगी द्यायची म्हटल्यानंतर मुलाचं घर पाहायला गेलो पाहिजे. म्हणून मुलीकडली 5-25 लोक मुलाच्या घरी गेले. त्यांच्या डोळ्याच्या समोर तो मुलगा तरणा बाण उभा आहे, दिसायला गोरा गोमटा डोळ्याने दिसतोय, अंगावर त्याने भरपूर सोनं घातलेलं आहे, त्याचा जो मोठा बंगला आहे त्या बंगल्यात ती मंडळी बसलेली आहेत. दरवाजातून समोर पाहिलं तर 4 4 व्हीलर त्याच्या लागलेले आहेत. त्याच्याकडे जमीन जायदाद जेवढी आहे त्याचे 7 बारे तुमच्या हातामध्ये दिलेले आहेत. त्याचं शिक्षण, तो ज्या ठिकाणी नोकरीला आहे त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्या हातामध्ये दिलेले आहेत. 2 लाख रुपये महिन्याला त्याला पगार आहे, त्या पगाराची स्लिप तुमच्या हातामध्ये ठेवलेली आहे. तुमच्या डोळ्यासमोर मुलगा आहे. तुम्हाला माहिती आहे घरामध्ये आई वडील आणि हा मुलगा तीनच माणसं राहत आहेत. तुम्हाला सगळं काही उत्तम वाटलं आणि आता तुम्ही निश्चय केला आपली मुलगी या मुलाला द्यायची. आणि मग तुम्ही त्यांना होकार सांगितला आम्हाला आमची मुलगी तुम्हाला द्यायची. त्या मुलाच्या बंगल्यामध्ये बसूनच तुम्ही होकार दिला. चहा पाणी झाला आणि तुम्ही घरी यायला निघालात. सगळी मंडळी तुम्ही पायरीवर उतरला आहात. पायरीवर उतरले आणि घरामध्ये असणारा तो तरणा बाण पोरगा दिसायला गोरा गोमटा, अंगावर भरपूर सोनं आहे. तुम्ही पायरीवर उभे आहात आणि या मुलाला घरामध्ये अर्धांग वायूचा झटका आला आणि तो मुलगा तिथंच मेला. सांगा आता तुम्ही तुमची मुलगी त्याला द्याल? बोला, द्याल मुलगी? अहो तरणा बाण आहे ना, दिसायला गोरा गोमटा आहे, अंगावर भरपूर सोनं घातलेलं आहे, मोठा बंगला आहे, त्याचा 4 व्हीलर 4, जमीन जायदाद भरपूर आहे, नोकरी चांगली आहे, शिक्षण चांगलं आहे, 2 लाख रुपये पगार आहे, घरामध्ये आई वडिलांनी तो मुलगा तीनच माणसं राहत आहेत. मग का तुमची मुलगी तुम्ही त्याला देणार नाही? सगळं काही आहे हो, पण त्याच्या शरीरामध्ये प्राण कुठे शिल्लक आहे? आता ज्ञानोबांची उभी आहे का? अंगे गोरे आणि तरुणे वरी लेली आहे लेणे, प्रेमी एक लेणी प्राणे सांडिले जी. ज्ञानोबा म्हणतात सगळं काही ठीक आहे, तरणा बाण पोरगा दिसायला गोरा गोमटा, अंगावर भरपूर सोनं घातलेले, सगळं काही नीट आहे, पण त्याच्या शरीरामध्ये प्राण कुठे शिल्लक आहे? आता आमची मुलगी त्याला का देऊ? आता ज्ञानोबरांची ओवी आणि या उदाहरणाचा संदर्भ ऐका. तसं जन्मापासून वाऱ्या करतो आपण, जन्मापासून कीर्तन ऐकतो. 49 वर्ष झाले सप्त्याला एकही दिवस खाडा नाही. गणगोळ्या उघडू उघडू बेदार झालो आम्ही. जिथं भेटेल तिथं कीर्तनाला जातो, काकड्यापासून. पण सगळं करतोय पण अंतःकरणामध्ये जर भावच नसेल तर केलेला परमार्थ शून्य आहे. विठाला काय लागतंय? फक्त भाव लागतो. आणि एक देवाने भाव पाहिला की भगवान परमात्मा त्याच्या उच्चतेचा विचार करत नाही. आपण दररोज काकड्यामध्ये दुसरी ओळ म्हणतो, उंच नीच काही ज्येष्ठ भाव भक्ती, दासी पुत्र कन्या, दैत्या घरी रश्मी, चर्मरंगू लागे, कबीराच्या मागे, सजन कसाया, माळ्याचा वत्यास, नरहरी सोनार, चोखा मिळ्या संगे, नामयाची जणी, सवेची सिनी, धर्मागरी पाणी, अर्जुनाचे रथी, बक्षी पोहे प्रीती, गवळीयांची घरी, द्वारपाळ बळी, ऐकोबाचे ऋण, अंबरशी सोशी, मीराबाईसाठी दामाजीचा झाला, घडी माती वाहे, मुंडी त्या मेत्याची, कुंडलिकासाठी तुकामणी मात. Oh
तुका म्हणे मात धन्य त्याची. भगवान परमात्मा अंतःकरणातील भाव पाहतो आणि एक भाव पाहिला की भगवान परमात्मा काही कमी पडू देत नाही, उर्सतेचा विचार करत नाही, सगळ्यांना सारखं प्रेम देतो. म्हणून परमार्थामध्ये भावनेला विशेष प्राधान्य महाराज. पूर्वी असं होतं, गाव मिळून एकच कोणतरी माणूस माळकरी राहायचा, पण अख्खं गाव त्याला संत म्हणत होते. पूर्वी आळंदी पंढरपूरला एवढी लोक जात होती का? एखादा माणूस वर्षातून आळंदी पंढरपूरला गेला तर तेही असं राहायचं, जो पंढरपूरला आळंदीला चाललेला आहे, गावातील सगळे लोक टाळ पकवच घेऊन त्याला वेशीपर्यंत सोडायला जायची. आता परिसरातून 4-4 दिंड्या निघतात. एवढे सप्ते पूर्वी राहायचे का? गावात 2-2 सप्ते व्हायला लागले महाराज. लाखोनी समाज पंढरपूरला आळंदीला जातो. अजून पुढे जाऊन सांगू, रात्रीत माणूस आळंदीला जाऊन येतो. इतका परमार्थ वाढला, इतका परमार्थ वाढला. पण नुसता परमार्थ डोळ्याने दिसून उपयोग काय हो? त्या परमार्थाच्या पाठीमागे काहीतरी भाव असला पाहिजे. सांगू तुम्हाला, हत्ती रोग होतो. हत्ती रोग माहिती तुम्हाला? पंडुरोग म्हणतात त्याला. तो हत्ती रोग झाल्यानंतर पाय असा टम फुटतो, मोठा होतो. पण टम झालेला, मोठा झालेला पाय दिसतोय मोठा झालेला आहे, पण त्या पायात काही दम राहतो? माझ्याकडे काय पाहता, आपली हीच परिस्थिती आहे. नुसता परमार्थ दिसतो, नुसता परमार्थ दिसतो, भाव कुठे शिल्लक आहे? विठ्ठला तुम्हाला गीत गायचंय, परमार्थ करायचंय, देव प्राप्त करून घ्यायचे, मग काय करा? भावे गावे गीत. भावनेने गीत पाहिलं पाहिजे. आणि नुसतं भावनेने गीत गावणी जमणार नाही, मग शुद्ध करून या चित्त. अंतःकरण तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. अंतःकरण शुद्ध, परमार्थामध्ये भाव आहे. मग अंतःकरण शुद्ध म्हणजे नेमकं तरी काय? तर अंतःकरण शुद्ध म्हणजे नेमकं असं आहे, परमार्थामध्ये एखाद्या माणसाने जर उंची गाठली तर तो उंचच आहे असं समजायला जे मन आहे ना, त्याला म्हणतात शुद्ध चित्त. आपलं थोडं अवघड आहे बघा, थोडं अवघड आहे. एखादा नवीन पोरगा कीर्तन करायला लागलाच, एखादा नवीन पोरगा पखवाज वाजवायला लागलाच, एखादा नवीन पोरगा टाळ घेऊन एखादी चाल म्हणायला लागलाच, लगेच हा याला काय यायचंय? अरे हो, हयात गेली, तुला नाही काही जमलं. विठ्ठला विठ्ठला मोठी माणसं तेव्हाच मोठी होतात जेव्हा त्यांचं मन मोठं होतं. तुमचं मन जर लहान असेल तर तुम्ही कधी आयुष्यात मोठे होणार नाही. मन व्यापक असलं पाहिजे, मन शुद्ध असलं पाहिजे, चित्त शुद्ध असलं पाहिजे. आणि तुमचं चित्त शुद्ध नसेल, किती साबण लावा, किती साबण लावा मला, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे कसं, नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. तुमचं जर चित्त शुद्ध नसेल तर काय उपयोग? म्हणून मला सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. हाच उपाय सुलभ आहे, भावनेने भगवंताचं गीत गायचं. म्हणजे महाराज देव होण्यासाठी एवढा एकच उपाय आहे का? नाही म्हणजे अजून आहे ना. सांगा ना मग अभंगाच्या तिसऱ्या
कांचे कानी गुण दोष मना नानी तुझं भाव आहे देव तरी हा सुद्धा भगवान म्हणजे तुम्हाला देव व्हायचंय ना मग काय करा आणि कांचे कानी आणि गुण दोष मना नानी म्हणजे आणि कांचे तुम्ही कानामध्ये गुणही ऐकू नका आणि दोषही ऐकू नका का हो अनेकांचे कानी गुण दोष मना नानी इतरांचे दोष गुण ऐकू नका असं तुम्ही म्हणताय मग एखाद्याने जर सांगितलेच आम्हाला आमच्या कानावर ते ऐकू येतात मग आम्ही ऐकायचे नाहीत का मला सांगतात कोण ते ऐकू नका ऐका ना पण ऐकून आचरणात आणू नका ऐका पण ऐकू नका विठ्ठल काय ऐकू नका ऐका एखाद्याचे जर गुण ऐकले तर त्याच्याविषयी आपल्याला प्रीती निर्माण होते आपुलकी निर्माण होते त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतो आणि आपण बंधाला कारण ठरतो आणि एखाद्याचे दोष ऐकले तर त्याच्याविषयी तिरस्कार निर्माण होतो आणि आपण बंधनाला कारण ठरतो म्हणून एखाद्याच्या विषयी गुणही तुम्ही ऐकू नका आणि दोषही तुम्ही ऐकू नका तुम्हाला देव व्हायचे मग त्याच्यासाठी हा सुलभ उपाय म्हणजे सुलभ कोणता उपाय समजा पंतप्रधानाला जर भेटायला जायचंच म्हटलं तुमचा नंबर लागलाच तर कीर्तनाला बॅग घेऊन जातो तसं जाऊन जमेल का नाही मग कपडे अंगावर सोडून याच्यापेक्षा एकही वस्तू जवळ ठेवून जमणार नाही सगळ्याचा झाडा द्यावा लागतो सगळं बाहेर काढावं लागतं मागच्या वर्षी 22 जानेवारीला अयोध्येला श्रीराम प्रभूंच्या मंदिराचं उद्घाटन झालं मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली पण त्याच्या अगोदर अयोध्येमध्ये जे जे गेलेले त्यांना समजेल अयोध्येला जर आपण गेलो दर्शनाला जर जायचं असेल तर 2 ठिकाणी चेकिंग राहायची म्हणजे आपल्याला ते हात लावून पाहिजे मशीन लावून पाहिजे त्याला म्हणतात चेकिंग आम्ही आळंदीला असताना एका महाराजांनी अयोध्येची ट्रिप काढली की तेव्हा आम्ही गेलो तर 200 माणसं होती आणि मग आतमध्ये गेल्यानंतर एक माणसाला मग महिलांसाठी वेगळे राहील पुरुषांसाठी वेगळे राहील मग ते काय करायचे एकेकाच्या अंगाला हात लावायचे पूर्ण त्याला पाहायचे त्याला पुढे ढकलायचे महिलांचंही तसंच ती मॅडम राहायची ती हात लावायची पुढे सरकायची 70 पुरुष 70 महिला अशा गेल्या 30 माणसं राहिली मागे पुढे काही असतील 27-25 एवढं काही मोजले नाही आणि मग त्या महिलांच्या लाईन मध्ये एक माता वर्ग जिने 9वारी लुगडं घातलं काशी होती तिचा नंबर आला आणि नंबर आल्यानंतर तिच्या सगळ्या अंगाला तिने हात लावलं तिने 9वारी लुगडं घातलं होतं आता 9वारी लुगडं घालणाऱ्या ज्या महिला राहतात त्यांच्या कमरेच्या इथं असं गोल 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 येतं त्याला आपल्याकडे वरवंटा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही मग ते गोल 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 जो वरवंटा राहतो ना ते म्हणजे त्या माता वर्गाचं म्हणजे जणू काही पर्स पॉकेटच राहत होतो पण त्याच्यामध्ये काय ठेवतील भरोसा नाही पैसेही तिथंच कल्याण भिवंडी करायला समजून घ्या तुम्ही जे वस्तू भेटेल ती तिथंच आणि मग तिला ते चेक करता 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 तिने नेमके इथं हात लावलं आणि हात लावल्यानंतर त्या वरवंट्यामध्ये असं काहीतरी तिला गोल 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 जाणवलं म्हटले हे काय म्हटले निकालो तू ती म्हटली मी नाही काढणार काय निकालो ती म्हटली बाम बाम येत आहे ना लक्षात बाम तिने जे सायरन वाजवलं सगळे पोलीस आले पिस्तूल घेऊन बंदूक घेऊन तिला घेरलं तर घेरल्यानंतर आम्ही विचार करतो पोलीस काय आले बरं धावत 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 तिला घेरलं सगळीकडून आणि ती मॅडम सांगते निकालो निकालो बाम निकालो ती म्हटली नाही नाही राहू दे नाही नाही निकालो एकच आहे एक तो कितनी लाती निकालो जल्दी ती काय काढायला तयार नाही मग आता तिच्या बरोबर कोण आहे म्हणून चाचणी घेतली तर आम्हाला 2-3 जणांना बोलून दिलं म्हणजे काय म्हणे काही नाही इसके अंदर इधर बॉम्ब है हम निकलते नाही मी म्हटलं आमच्यामध्ये आतंकवादी कधी घुसले एवढ्या दिवसापासून प्रवास करून आलो आतापर्यंत समज इथं कसं काही निघाला मी म्हटलं काय ते काढा म्हटले महाराज राव द्या अहो काढा ते बाब आहे तुमच्याकडे महाराज लय टपुरं दुखतंय हो म्हणून ठेवलंय
नाही निकालो 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 जल्दी निकालो बाहेर इधर. ती काही ऐकायला तयार नाही. मी म्हटलं तुम्हाला मी नंतर घेऊन देतो पण तो काढा नाही तर आपल्याला सगळ्याला आत नेतील. तिने तिथे हात घातलं बाहेर काढलं मॅडमच्या हातात दिलं ते झेंडू बाम. माझा दृष्टांत समोर मला सिद्धांत इतका मांडायचा आहे. अयोध्येला प्रभूंच्या दर्शनाला जायचं होतं तर एवढासा झेंडूबाम सुद्धा चालत नव्हता. देव व्हायचे आपल्या अंतःकरणातील काम क्रोधादी विकार वासनांना सगळ्यांचा त्याग करावा लागेल. मला सांगतात तुझं व्हावं आहे देव अनेकांचे काणी गुण दोष मनानी तरी हा सुलभ उपाव. हाच तुमच्यासाठी सुलभ उपाय. महाराज म्हटले एवढाच उपाय का अजून काही आहे का? हो म्हटले आहे ना. मग सांगा ना. सांगतो पण अगोदर एवढं तुम्हाला सांगतो 11 वाजून 5 मिनिटं झालेले. नेमकं काय करायचं? आपली वेळ संपलेली. काय करायचं? वाढवायचं किती? 1 वाजेपर्यंत काकड्यापर्यंत. मग 10 मिनिटं. ठीक आहे ठीक आहे. उपाय अजून सांगतो. सांगा कुठे सांगताय? सांगतो ना म्हटले. अहो सांगा ना पटकन. 11 वाजून 5 मिनिटं. सांगा सांगा सांगा. हो सांगतो ना. सांगा ना. चौथ्या चरणात मस्तक बेगने मस्तक बेगना मस्तक ठेंगणा करी संतांची चरणा तरी हा सुलभ उपाव. तुम्हाला देव व्हायचंय ना मग काय करा? मस्तक ठेंगणा करी संतांची चरणा. तुमचं मस्तक संतांच्या चरणावर ठेंगणं करा. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचे. मला सांगा हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती करून घ्यायचे. संतांचे पाय धरल्याशिवाय संतांची शरणागती केल्याशिवाय महाराज दुसरा उपायच नाही. म्हणून मला सांगतात मस्तक ठिंगणा करी संतांचे चरणा. रामायणामध्ये प्रसंग आलेला आहे. सीताशोध झाला आणि सीताशोध झाल्यानंतर सीतामाई लंकेमध्ये आहे. आता लंकेतून सीतामाईला आणायचे काय करायचं? मग वानर सेनाने विचार केला म्हणजे एक काम करू आता समुद्रामध्ये आपण सेतू बांधू पूल बांधू. आणि मग ती वानर सेना काय करायची? मोठे मोठे दगड घ्यायचे मोठे मोठे पर्वत घ्यायचे. जय श्रीराम. तुम्हाला परत का बरं म्हणता आलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर 22 जानेवारीला काय तुमचा उत्साह होता? मग आता 22 जानेवारीला तुमचा उत्साह गेला कुठं? येते ना लक्षात मी काय म्हणतोय ते? मागच्या वर्षी 22 जानेवारीला किती उत्साह लोकांचा नुसता चाळीसला. कोणी फोनवर जरी म्हटलं तरी इकडून 2 वेळा म्हणायचे. आता कीर्तनात एवढ्या जोराने म्हटलं तरी जय श्रीराम म्हणत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का मी त्या वानर सेनामध्येच होतो म्हणून तुम्ही म्हटले नाही? वानर सेना मोठे मोठे दगड उचलायचे मोठे मोठे पर्वत उचलायचे. जय श्रीराम जय श्रीराम. म्हणजे एवढं म्हणून तुम्ही जेवण कमी दिलं काय?
श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही म्हणायचं नाही, फक्त बसल्यानेच म्हणायचं जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमच्या बोलण्याने हनुमंतराय बाहेर आले पाहिजेत. मोठे मोठे पर्वत उचलायचे, मोठे मोठे दगड उचलायचे, समुद्रामध्ये फेकायचे. बराचसा आता सेतू बांधला. पुन्हा मोठे मोठे दगड उचलून, पर्वत उचलून जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पर्वत समुद्रामध्ये टाकायचे. असा बराचसा सेतू बांधल्यानंतर तिथे एक खारुताई होती. आता खारुताई माहिती आपल्याला किती मोठी राहते? चांगली 5-25 फुटाची राहते. नाही मग छोटीशी खारुताई राहते. ती खारुताई तिथे होती. ती असा विचार केला की वानर सेना प्रभूंच्या सेवेमध्ये रत आहेत, आपलीही काहीतरी सेवा घडली पाहिजे. मग ती खारुताई काय करायची? तिथे वाळू होती, त्या वाळूमध्ये लोळायची, त्या सेतूवर येऊन आपल्या अंग झटकायची. तिला असं वाटायचं आपलं थोडंफार काय होईना श्रम घडतंय. ती यायची, वाळूत लोळायची, पुन्हा अंग झाडायची. असं करता करता ती वानर सेना मोठे मोठे दगड, पर्वत जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मध्ये मध्ये ते चालायचे आणि त्याच्या ती खारुताई मध्ये मध्ये चालायची. असं करता 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 त्या खारुताईच्या पायावर नेमका हनुमंतरायाचा पाय पडला. बरोबर का? बरोबर आहे? तुम्ही काय ऐकताय नाही, तुम्हाला काही कळेल ना. आता खारुताईच्या पायावर हनुमंतरायांचा पाय पडला. बरोबर आहे? म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला हे कोणी उदाहरण सांगितलंच नव्हतं का? कदाचित माझी चुकी झाली असेल. त्या खारुताईच्या शेपटीवर हनुमंतरायांचा पाय पडला आणि ती खारुताई महाराज ओरडायला लागली, किंचाळायला लागली. पण ही वानर सेना मोठे मोठे जोर जोराने जय जय श्रीराम म्हणणारी, यांना काही त्या खारुताईचा आवाज गेला नाही. ती खारुताई दिसली नाही. पण खारुताईच्या शेपटीवर पाय पडलेले आहे, असंही अशा तिला वेदना होत आहेत. खारुताई रडते, पण तिचा आवाज कोणाला जात नाही. पण ऐका, भक्ताचा आवाज कोणाला नाही गेला तरी देवाला गेल्याशिवाय राहत नाही. मुंगी के पाव में घुंगरू बांधे वो भी हा पुढचं अल्लाह सुनताय. बरोबर ना? बरोबर का? हे अल्लाह बिल्ला सगळं काढून टाकायचा, काही ठेवायचं नाही. अल्लाह बिल्ला. मुंगी के पाव में घुंगरू बांधे वो भी ईश्वर सुनताय, कृपा करे एक रघुराज तो बार न बाका होय. मुंगी, आता ती मुंगी किती मोठी, तिचे पाय किती मोठे, तिच्या पायातले घुंगरू किती मोठे आणि त्या घुंगरांचा आवाज किती मोठा. पण तोही भगवंताला आवाज जातो. तसं खारुताईच्या शेपटीवर पाय पडला. खारुताई रडायला लागली, ओरडायला लागली. प्रभूंना तो आवाज केला. प्रभू रामचंद्र खारुताईच्या जवळ आले, खारुताईला उचलून धरलं, बाजूने नेलं, मांडीवर घेऊन बसले आणि खारुताईच्या अंगावरून देव हात फिरवतायत. आजही खारुताईच्या पाठीवर भगवंताचे हात फिरण्याच्या बोटांची आपल्याला निशाणी पाहायला मिळते. खारुताईच्या अंगावर प्रभू हात फिरवतायत आणि प्रभू रामचंद्र खारुताईला विचारतात, खारुताई सांग झालं काय? खारुताईने सांगितलं, देवा शेपटीवर पाय पडलेला आहे, फार वेदना होत आहे, असंही अशा वेदना होत आहेत. प्रभूंनी विचारलं, खारुताई सांग कोणाचा पाय शेपटीवर पडला? खारुताईने सांगितलं, देवा जाऊ द्या, नको सांगायला ना. नाही नाही सांग कोणाचा पाय पडला, मी त्याला शिक्षा करतो. खारुताईने सांगितलं, देवा जाऊ द्या, ज्यांनी माझ्या शेपटीवर पाय दिला ते आपले फार जवळचे. देव म्हणते जवळचे आहेत तर मग सांगावंच लागेल म्हणजे, कारण देवाच्या दरबारातला न्याय आहे. जवळचा असो नाही तर दूरचा असो, शिक्षा केली तर न्याय झाला, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग सांग म्हटले, काय ना? खारुताई म्हटले, देवा जाऊ द्या, कशाला, द्या सोडून विषय. माझ्या शेपटीवर पाय पडला, मला वेदना होतात, आता त्याच्याने काय होणार आहे म्हटले, सोडा विषय. प्रभू म्हणाले, नाही नाही सांगावंच लागेल म्हटले. खारुताई काही सांगायला तयार नाही. प्रभू पुन्हा विचारतात, सांग खारुताई कोणी तुझ्या शेपटीवर पाय दिला? खारुताई म्हणते, देवा आपल्या जवळचे आहेत. अगं जवळच असू दे, देवा आपल्या पक्षातले, पक्षातले नाही म्हणजे आता सांगा. अहो देवा जाऊ द्या ना, पक्षातले त्यात नवले आपल्याच गटातले.
एवढं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले गटातले तर म्हटले आता सांगावंच लागेल. सांग म्हटले मी त्याला शिक्षा करतो. कार्तिकीने सांगितलं देवा नाव सांगतो पण शिक्षा करायची नाही. का शिक्षा नाही करायची? देवा जाऊ द्या आपलेच आहे, द्या सोडून तुम्ही. प्रभू म्हटले सांग नाव तर सांग. कार्तिकीने सांगितलं देवा हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवर पडला. हनुमंतरायांचा, ए हनुमंता, हनुमंत असा आवाज दिला. खारुताईंनी देवांना सांगितलं देवा थांबा, शिक्षा हनुमंतरायांना तुम्ही करू नका. का? तुला जर वेदना होते तुझ्या शेपटीवर पाय पडला. हो प्रभू मान्य मला, पण पुढचं ऐका ना. काय? खारुताईंनी जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्या हृदयावर लिहिण्यासारखं. खारुताईंनी सांगितलं देवा हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवर पडला आणि म्हणून तर तुम्ही माझ्या जवळ आलेत ना. आणि हनुमंतरायांचा जर पायच माझ्या शेपटीवर पडला नसता तुम्ही माझ्या जवळ आलेच का असते आणि मला उचलूनच का धरला असता. ज्या अर्थी हनुमंतराय माझ्या जवळ आले, माझ्या शेपटीवर पाय दिला आणि शेपटीवर पाय दिल्यामुळे देवा तुम्ही मला उचलून धरलं, तुमची मला प्राप्ती झाली. म्हणून देवा मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ. संतांची शरणागती केली, संतांच्या चरणाला स्पर्श केला, संतांचे चरण आपल्याला लागले तर हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे दे पाय, तुझं व्हावं आहे देवा. मग मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तरी हा सुलभ उपाव विठोबा. शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. अनेकांचे कानी गुण दोष मना नानी, मस्तक ठिंगणा करी संतांचे चरणा, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज 3 उपाय सांगितले देव होण्यासाठी. अजून काही उपाय कुठले आहेत ना? कोणते उपाय जरा सांगा ना. महाराज सांगतात वेचिते वचन जेणे राही समाधान. वेचिते वचन म्हणजे
आपलं वचन असं असलं पाहिजे की जेणे राहे समाधान. म्हणजे आपलं बोलणं असं असलं पाहिजे की आपल्या बोलण्याने दुसऱ्याला समाधान झालं पाहिजे. आपलं बोलणं असं असावं, आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमा बऱ्या झाल्या पाहिजे. पण आपलं बोलणं असं राहतं, आपल्या बोलण्याने बऱ्याच जणांच्या बऱ्याच जखमांना मीठ चोळलं जातं. बोलणं कसं असावं? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे साच आणि मवाळ, मितुळे आणि रसाळ, शब्द जैसे प्रगोळा अमृताचे. असं बोलणं असावं. संतांचं बोलणं असे सहज बोलणे, हित उपदेश. संत मंडळी सहज बोलतात आणि जगाचं हित करतात. आपण सहज बोलतो आणि 4-5 जणांची भांडणं लावतो. इतका बोलण्यात आपल्या फरक आहे. महाराज सांगतात, वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. अजून काय उपाय काही म्हणजे आहे ना. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, जास्त नाही पण थोडा तरी दुसऱ्यावर परोपकार झालाच पाहिजे. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये संपन्न होणारा नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये आज 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने माझ्यासारख्या एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे आमचे बबन मामा यांच्याकरवी प्राप्त झाली आणि त्यांचं कुटुंब अतिशय प्रेमळ आहे. मग आमचे विक्रम भाऊ असतील, संदेश भाऊ असतील, संकेत भाऊ असतील, दीपक भाऊ असतील, अतिशय गोड व्यक्तिमत्व. पहिल्यांदाच इकडे येण्याचा योग झाला या गावात, परंतु सगळ्यांनी अतिशय फार प्रेम दिलं. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. उत्तम अशी पखवाजाची साथ करणारे आमचे प्रमोद महाराज आहेत. छोटा रिचार्ज लेकिन बडा धमाका, गोड पखवाज वाजवला, त्याची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उत्तम अशी गायनाची साथ करणारे नाव काय? रितेश महाराज भोसले. त्याचप्रमाणे कांबळे, अरुण कांबळे, त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आमच्या सोबत आलेले आमचे प्रमोद भाऊ आहेत, त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. दोन्ही चोपदार वर्ग, दोघांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. माईक सिस्टीम अतिशय गोड होती. नाहीतर काही ठिकाणी गेल्यानंतर, काही गावामध्ये गेल्यानंतर डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला, पण गोड माईक सिस्टीम लावली. तुमची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. बाबांपासून तर या बाबांपर्यंत सर्वच काळकरी वर्ग, सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. विणेकरी बाबा, तुमची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांची नावं घेण्याअगोदर मला तुमची नावं माहिती नसल्या कारणामुळे तुमचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. महिला वर्ग, पुरुष वर्ग या ठिकाणी भरपूर उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माझ्यासोबत आलेले आमचे मोठे बंधू, आमचे जालिंदर भाऊ असतील, आमचे राकेश भाऊ असतील, त्यांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. तिघेही कॅमेरामॅन, तिघांची शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. सर्व सत्ता कमिटी, सर्वांच्या शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता भगवंताकडे एकच प्रार्थना, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्व भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कोणाच्या वाटेला दुःख नाही हो, प्रत्येक जण निरोगी राहो, प्रत्येकाच्या डोळ्याला सुख शांती समाधान पाहायला मिळो, हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि कीर्तन वाक्पुष्प सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.
तुका म्हणे फार फार